अपडेट न्यूज. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील गैरकारभाराविरोधात गुरुदेव युवा संघाने केलेल्या सततच्या पाठपुराव्याला अखेर मोठं यश आलं आहे. वैद्यकीय आरोग्य सचिवांनी थेट रुग्णालयाला भेट देत संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली. सचिवांच्या दौऱ्यामुळे नेहमी उशिरा येणारे डॉक्टर आणि कर्मचारी सकाळी 8 वाजताच ॲप्रॉन आणि आय कार्डसह हजर झाले होते. मात्र गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोग्य सचिवांना घेराव घालत रुग्णालयातील खरी विदारक परिस्थिती समोर आणली. खासगी प्रॅक्टिसवर बंदी, शासकीय सेवेत असूनही बाहेर स्वतःचे खासगी रुग्णालय चालवणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाईचे सचिवांचं आश्वासन. रुग्णालयातील 16 पैकी फक्त 2 वॉटर फिल्टर सुरू. गरीब रुग्णांना व्हीलचेअर, स्ट्रेचर आणि औषधांसाठी करावी लागते भटकंती. माजी प्रशासकीय अधिकारी संतोष पंजाबराव झिंजे यांच्या कार्यकाळातील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी विशेष समिती गठीत. अधिष्ठातांनी आरोग्य सचिवांना त्रुटी लपवून केवळ वरवरची पाहणी घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मात्र युवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष वॉर्डांमध्ये नेऊन प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडा पाडला. आरोग्य सचिवांनी या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेत विशेष समितीमार्फत चौकशीचं आश्वासन दिलं आहे. दरम्यान हे आश्वासन केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात यावं, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा मनोज गेडाम यांनी दिला आहे. मुख्य संपादक सय्यद मतीन. माझे 16 मुद्दे आहेत. यामध्ये शासकीय रुग्णालयात सुविधाचा अभाव आहे. यामध्ये व्हीलचेअर नाही, टेक्चर नाही. त्यानंतर हे जे डॉक्टर हे सर्व आहे दिव्यांगासाठी वाईट नाही आहे. त्यानंतर जेवण निष्कृष्ट बनवतात. तिथे आज तुम्ही आले ते शेप दिला आहे. याआधी जेवण पाण्याचा ढळलेलं डाळ राहते, पोळ्या राहते, कंट्रोलचे तांदूळ राहते. अशी बेकार परिस्थिती आहे आणि एकाही वार्डामध्ये पाणी उपलब्ध नाही. इथं 16 टेचर हे फिल्टर लावण्यात आले. त्यातले 2च फिल्टर चालू आहे आणि त्यानंतर शौचालयाचे दरवाजे बिकट आहे. आणि त्यानंतर आल्या म्हणून 6:30 वाजता आले, नाही तर रोज 8:30, 9, 10 इथं कार्यालय यांनी आय कार्ड घालला नाही, काही घातलं नाही आहे. आणि विशेष वार्डामध्ये 29 वार्डमध्ये पाणी नाही घेतले जात आणि 29 वार्डमध्ये डिलिव्हरीवाली महिला 300 रुपये घेतल्या जाते. ते कोणत्या नियमाने घेतले जाते? विशेष यामध्ये अशी बाब आहे, 100 रुपये घेते. आमच्याजवळ त्याचे पुरावे आहे. आणि यांच्याजवळ जे औषधी दवाखाना आहे तर औषधी यांना सर्व रिबिक इंजेक्शन झालं, सोडियमची बॉटल झाली, हे बाहेरून 300 रुपयाची खत घ्यायला. आणि यामध्ये एक प्रकार आहे, या डॉक्टरांकडून वाल्याला इथं बोलवल्या जाते, त्यांच्यामध्ये करून दुसरीकडून केल्या जाते. याचे पुरावे माझी स्वतःची बहिणी होती इथे 3 दिवस भरती राहिली, मी त्याचे पैसे भरले आहेत. आणि 2025 पासून अधिष्ठाता इथं आले तर श्रीगिरीवार साहेब होते, तर त्यावेळेस त्यांनी रोजच्या रोज दवाखान्याचे राऊंड मारे. पण हे अधिष्ठाता अशोक उईके साहेब आम्हाला रुग्णाला आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे, हे आमचा उद्देश आहे. का त्यांचं काम आहे का सर्व डॉक्टर त्यांच्या नियमामध्ये राहिले पाहिजे, निवास सुविधा मिळाली पाहिजे. अधिष्ठाता 2025 साईन झाले, 3 वेळा ते विजिट दिली. हे माहिती करत घेतलं. तुमचे सगळे 16 मध्ये माझ्याकडे आलेले एक इन्क्वायरी लावतो. ठीक आहे. दुसरा विषय दुसरी प्लीज हे माहितीच्या अधिकारमध्ये याला बनवलेले डॉक्टरनी. ठीक आहे. आम्ही कोणती पॅकत नाही. ठीक आहे. 1 मिनिट सर, 1 मिनिट. ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे सर, त्यांनी सांगितलं आम्ही प्रॅक्टिस करत आहे. प्रॅक्टिस करत आहे आणि आता यांनीच घेत आहे. ठीक आहे. नाव आहे. त्यानंतर कमिटी गठीत झाली. त्यानंतर कमिटीमध्ये एक मला न्याय द्या. माहिती तुमच्याशी हे राहू द्या. हे तुमचे साहेब हात मोकळा. मी मला सहकार्य करत आहे ना, तर सहकार्य तुम्ही करा. ठीक आहे ना. हा, माझे मुद्दे आहे. या आमचे नाव व्यक्ती आहे, त्यांना हे तुमच्या आयुक्तांना आदेश दिले माझ्या ताकद उपोषणाला होत आहे बा. 1 मिनिट घेतो. पण 8/2025 रोजी कार्य संतोष करा. 1/2020 रोजी अरविंद लितकर यांना चार्ज द्या. हे मी मुंबईला आयुक्त आदेश निघाले. या व्यक्ती कुठची सोडत नाही. या संतोष जिंके ऐका, संतोष जिंके काय करतो माझी प्लीज मला यायची अपेक्षा. मिस्टर जिजमाई तुम्ही विचारून घ्या. ठीक आहे. मध्ये येऊन मी जरा तेच विचारलं, खूप तक्रार आहे, मी विचारतो. माझी विनंती आहे.
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.